ड्रॉईंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंबेजोगाईला मला पोस्टिंग मिळाली आणि कलरच्या पेंटिंग वगैरे तिथं मी भरपूर केलेले आहेत. वॉटर कलर पुन्हा याच्यामध्ये ऑइल कलरमध्ये पेंटिंग केलं. पण मला याच्यामध्ये समाधान मिळत नव्हतं. मला इतरांपेक्षा कलेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करून दाखवायचं होता. पण काय करायचं होतं हे मला पण माहीत नव्हतं. मग टाकाऊ वस्तूचा वापर करून काहीतरी आपण पेंटिंग करायला पाहिजे. याच्यातून मी बरेच वर्ष प्रयत्न केले आणि याच्यातूनच मला हे काड्यांचं माध्यम मिळालं. सुरुवातीला एकदमच काड्याचं माध्यम मिळालं की हे पेंटिंग तयार झाले असं नाही. तर याच्यासाठी भरपूर प्रयत्न, म्हणजे जवळपास 12-13 वर्ष मला याच्यामध्ये प्रयत्न करायला लागले. त्याच्यानंतरच वेगवेगळे शेड मला मिळायला लागले. सुरुवातीला तर या पेंटिंगमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या या दोनच रंगाच्या काड्या मिळायच्या. मग त्याच्यामध्ये ग्रीटिंग कार्ड केले, वॉलपीस तयार केले. पण याच्यापुढे मला जाता येत नव्हतं आणि कलेमध्ये ह्याच्यामध्ये घनता येण्यासाठी 3 डायमेन्शनला असं चित्र करायचे झाले तर वेगवेगळे शेड पाहिजेत. पोर्ट्रेट करायचं म्हटल्यानंतर वेगवेगळे शेड पाहिजेत किंवा पेंटिंग करायचं म्हटलं वेगळे शेड पाहिजेत. मग हे शेड काड्यामध्ये आणायच्या कुठून? मग प्रयत्न सुरू केले मी. जवळजवळ 12 वर्ष 78 ते 90पर्यंत मी ह्याच्यामध्ये प्रयत्न केला आणि 1990ला मला अचानकच असा शोध लागला की या काड्यांना जर आपण उष्णता दिली तर वेगवेगळे शेड मिळू शकतात. मग तव्यावरती तशा काड्या टाकून भाजून पाहिल्या, मी भरपूर शेड मिळायला लागल्या. मग त्यानंतर पेंटिंग बनवायला सुरुवात केली. यामध्ये मी पोर्ट्रेट केले, निसर्गदृश्य केले, पुन्हा खेड्यातील आजूबाजूच्या परिसरातील काही दृश्य मी पेंटिंगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला याच माध्यमाच्या द्वारे. त्याच्यानंतर पोर्ट्रेट केले, पौराणिक विषय घेतले, महाभारतातले काही प्रसंग घेतले आणि हे करीतच मी या पेंटिंगचं प्रदर्शन 2005मध्ये मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन ठेवलं याचं. तर त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला मला. त्यानंतर दुसरं प्रदर्शन भरवलं ते बालगंधर्व पुणे येथे पण मी या माध्यमातल्या पेंटिंगचं प्रदर्शन भरवलेलं आहे. मग या माध्यमामध्ये मी महापुरुषांचे पोर्ट्रेट बनवलेले आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यांचं पोर्ट्रेट बनवलेले आहेत. शाहू महाराजांचं पोर्ट्रेट बनवलेले आहेत. पुन्हा रविशंकरांचं पण मी पोर्ट्रेट बनवलेलं आहे. रविशंकर, बाळासाहेब ठाकरे हे महापुरुषांचे पेंटिंग तयार केल्यानंतर मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा पण पोर्ट्रेट बनवलेलं आहे. त्यानंतर नितीन गडकरी साहेबांचं पण पोर्ट्रेट बनवलेलं आहे. पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं बनवलेलं आहे. रविशंकरचं तयार केलेलं आहे. असे अनेक पेंटिंग बनवलेले आहेत मी ह्याच्यामध्ये. ह्या चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये तर टाकाऊतून टिकाऊ या ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक वस्तूंचा वापर करता येईल. निसर्गातील अशा बऱ्याचशा वस्तू आपल्याला मिळतात. त्याचा वापर जर केला तर वेगवेगळे पेंटिंग, वेगवेगळे नवीन माध्यम या नवीन पिढीला पण मिळू शकतील. त्याचा शोध जर लावला आणि चिकाटी जर ठेवली आपण याची, मी जवळपास आत्तासुद्धा जवळपास 15-16 तास दिवसाचे मी बसू शकतो आणि पेंटिंग करू शकतो. तर चिकाटी जर आपल्यामध्ये जर असेल तर नवीन माध्यम नवीन पिढीला पण मिळू शकतील. आता हे माध्यम हाताळताना मी सुरुवातीलाच असं ठरवलं की यामध्ये रंगाचा आपल्याला कुठलाही वापर करायचा नाही आणि रंग वापरलेच नाहीत शेवटपर्यंत. मी हे पर्यावरणपूरक हे माध्यम मला
निसर्गातून मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये काड्यांच्या वापरापासून कुणी पेंटिंग केलेलं नाही, भारतामध्ये पण केलेलं नाही, कला इतिहासामध्ये पण याची नोंद नाही कुठं. तर याच्यामध्ये प्रयत्न केल्यानंतर मला हे काड्यांचं माध्यम मिळालेलं आहे. बोला. तर या माध्यमातले बालभारती 8वीच्या पुस्तकामध्ये पण याचे धडे आलेले आहेत. या माध्यमातील काड्याच्या माध्यमातील 8वीच्या हिंदीमध्ये 2009चा पुनर्रचित अभ्यासक्रम जो नवीन तयार झालेला होता त्यामध्ये 4 पाठ माझे 8वीच्या पुस्तकामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये.